मॅडम, पहिल्यांदाच पुण्यामध्ये अशा पद्धतीने महिला पोलिसांसाठी एक वेगळा उपक्रम घेतलाय. याच्यातून काय फायदा होणार आहे, कसं पाहता आणि कसा प्रतिसाद दिसतो? आज मला खूप आनंद आहे की पुणे पोलीस कॉन्स्टेबल स्त्रियांसाठी आपण हा कार्यक्रम राबवतोय, चालू केलेला आहे आज तो, ज्याला आपण नाव दिलेलं आहे मिशन अस्मिता. आपण मुंबईला हा कार्यक्रम ऑलरेडी हा प्रोजेक्ट राबवलेला आहे आणि थँक्यू अमितेश जी की आम्ही आज इथे हा कार्यक्रम चालू करू शकतोय प्रोजेक्ट. यात ज्या स्त्रिया आपल्यासाठी दरवेळेस काम करतात, आपल्यासाठी संरक्षण देतात, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत. फिटनेस, हेल्थ, योगा, कन्सल्टेशन, लीडरशिप, फायनान्शियल लिटरसी, आर्थिक सशक्तीकरण, अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर आम्ही त्यांना ट्रेनिंग्स देणार आहोत आणि खूप एक्सपिरियन्स्ड असा स्टाफ आहे जो त्यांच्याकडे लक्ष देणार आहे. याच्यामुळे काय बदल घडतील असं तुम्हाला वाटतं? पोलीस जसं आपल्याला माहीत आहे की ते आहेत म्हणून आपण सेफ आहोत आणि ते खूप उत्कृष्ट अशी कामगिरी बजावतातच आहेत, पण ते आपल्यासाठी सातत्याने काम करतात. त्यांचं काय, त्यांना स्वतःकडे पण लक्ष देणं थोडा वेळ जरुरी आहे, प्लस त्यांचे जे स्किल्स ऑलरेडी आहेत ते थोडे पॉलिश होणं ते जरुरी आहे आणि ते त्यांच्या पण कामास येईल आणि लोक ज्यांच्याबरोबर ते दिवस रात्र डील करतात, क्रिमिनल्स किंवा विक्टिम्स, त्यांना हँडलिंग करण्यात पण त्यांना हे मदत करेल याचा मला विश्वास आहे. मुंबई झालं, आता पुणे पण केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला जाणार आहे का? आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत किंवा ज्या लेडीज आहेत महिला पोलीस, त्यांच्यासाठी काय असणार? आमचे वेगवेगळे उपक्रम सगळीकडेच चालू आहेत, पण आता नागपूरमध्ये आम्ही एक्सटेंड करणार आहोत आणि तुम्ही जसं म्हणतात ग्रामीण भागात स्पेशली आर्थिक सशक्तीकरण, अशा सगळ्या गोष्टी घेऊन दिव्यज फाउंडेशन जाणार आहे. मॅडम, तुम्हाला असं का वाटलं की हा उपक्रम राबवावा? मी तेच आत्ता तुम्हाला सांगितलं की पहा, विमेन पोलीस ऑफिशियल्स जे आहेत आता आंतरराष्ट्रीय ऑलरेडी ते एवढ्या सगळ्या ट्रेनिंग घेऊन येतात आणि पुन्हा एकदा नवीन एक पद्धतीने. तर हे काय असतं, हे निश ट्रेनिंग असतं आणि जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट्समध्ये पण जेव्हा जॉब करता 12 तासाचा तणावग्रस्त, असं नसतं की तुम्ही शिकून आले तर त्यानंतर शिकणं बंद करायचं असतं. तुम्हाला अपडेट व्हायचं असतं. तुम्हाला ही छोटी ब्रेक जरुरी असते महिन्याची की ज्याच्याने तुम्ही अजून होऊन व्हाल, तुमचे स्किल्स शार्पन होतील. कम्युनिकेशन स्किल्स असो किंवा स्वतःची लाईफ मॅनेजमेंट करण्यासाठी काही टिप्स असो, प्रत्येक गोष्ट याच्यात आहे. आणि मला वाटतं लाईफ इज अ लर्निंग एक्सपिरियन्स. तुम्ही शिकण्यापासून चालू होता, मरेपर्यंत शिकता. तर आपल्याला कॉन्स्टंट अपग्रेड करणं जरुरी आहे आणि हा असा उपक्रम आहे त्यांचं 360 डिग्रीज ओव्हरऑल वेलबिंगच्यासाठी काम असेल. मॅडम, यालाच धरून एक प्रश्न आहे. महिलांना, सर्वसामान्य सर्व महिलांना तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करा? एकीकडे तुम्ही पोलिसांना ट्रेनिंग देताय वेगळ्या पद्धतीने, मात्र समाजामध्ये आपण जर बघितलं तर अंधश्रद्धा, वेगवेगळ्या बंधुबाबा, या सगळ्या गोष्टी सुद्धा समोर येत आहेत. हे सगळं पाहत तुम्ही उद्देश, या महिलांना काय सांगाल, काय उद्देश देण्याचा प्रयत्न करा? नुकतीच एक घटना समोर आहे आपल्या. मला वाटतं स्त्रियांनी, पुरुषांनी स्वतःवर विश्वास करणं जरुरी आहे, कर्मावर विश्वास करणं जरुरी आहे, सातत्याने मेहनत करण्यावर विश्वास करणं जरुरी आहे. मग तुम्हाला हे बोंधू बाबा यांचे शॉर्टकट्स घेण्याची गरज पडणार नाही. स्वतःवर विश्वास करा, खुद पे यकीन करो अँड द स्काय इज द लिमिट. राज्यात ह्याच प्रकरणात अनेक महिला अधिकारी, मोठे मोठे कर्मचारी जे हे सगळे या नाशिक प्रकरणामध्ये प्रामुख्याने महिलांवर अत्याचार झालेले, जवळपास 1800 महिला असल्याचं म्हटलं जाते. अशा पद्धतीने महिलांना या सगळ्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काही वेगळे उपक्रम राबवणार आहे, या जनजागृती करण्यासाठी? ठीक आहे, आरोग्य आहे, सशक्तीकरण आहे, आर्थिक गुंतवणूक आहे, मात्र या सगळ्यामध्ये ज्या महिला अडकतात, काही दिवसापूर्वी पुण्यातही एक महिला अडकलेली होती, 14 कोटीचं घर विकावं लागलं. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? पहा, आम्ही आजच बोलत होतो की असे काही क्षण येतात जीवनात ज्यात आपण लो फील करतो, ज्यात आपलं जीवनात काही चांगलं होत नसतं, तेव्हा एक कॉन्फिडन्स असं डगमगा जात आहे, तेव्हा आपण जनरली अशा लोकांकडे जातो. पण जेव्हा जातो पण तर सद्विचारांच्या लोकांकडे जाणं जरुरी आहे की कधीही गायडन्स कोणाकडनं घ्यायचा, आपल्या आपतेष्टांकडून, आपल्या जवळच्यांकडून. आणि आता असे कार्यक्रम कसा फरक पडेल, कारण याच्यात एक सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास डेव्हलप होतो, स्वतःकडे लक्ष देण्याची कॅपॅबिलिटी, फायनान्सेस मॅनेजमेंट करण्याची कॅपॅसिटी,
डिफरेन्शिएट करण्याची की कोण आपल्याला रस्त्यावर नेते राईट करेक्ट आणि कोण आपल्याला डिव्हिएट करवतंय. तर जेव्हा आपण कॉन्फिडंट असू, विदिन सेल्फ अश्युअर्ड असू, तेव्हा अशा गोष्टी आपल्याबरोबर होणार नाही. आपण स्वतःचं जीवन ताब्यात घेणं जरुरी आहे, मग कोणी आपल्या जीवनाचा ताबा घेणार नाही. मॅडम, खरं तर एक सेलिब्रिटीज म्हणजे जेव्हा तुम्ही जाता लोकांमध्ये, लोक तुम्हाला फॉलो करत असतात, राजकारणी जरी असले त्यामध्ये, असे राजकारणी अनेक अशा लोकांबरोबर त्यांचे फोटोज असतात. आता नुकतंच जे आपण बघितलं, अनेक राज्यातील मोठे मोठे सेलिब्रिटीज असतील किंवा राजकारणी असतील, त्या बंधुभावाबरोबर त्यांचे फोटो आहेत. हे बघून तुम्हाला काय वाटतं? कारण लोक त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करतात. काय काळजी घेणं गरजेचं आहे? अर्थात मी अनेक राजकारणी, त्याच्यामध्ये अमित शहापासून देवेंद्रजींपासून अनेकांचे फोटो दिसले. पहा, पब्लिक लाईफ अशी असते की जेव्हा पुढे लोक येतात, आपण भेटतो त्यांना आणि फोटो आवर्जून काढले जातात. ही एक पार्ट असतो पब्लिक लाईफचा. पण आपण त्यांना त्या तशा लोकांचा साथ देतोय का, त्यांच्यावर अंधभक्तासारखं बिलीव्ह करतोय का, हे पाहणं जरुरी आहे. कारण असे लोक आपल्याला पदोपदी मिळतील, काही फायनान्स सेक्टरमध्ये मिळतील, काही बाबागिरीच्या सेक्टरमध्ये मिळतील. एक नेता प्रत्येकाला भेटेल असं होतं, कारण अपेरंटली कळत नाही की कोण माणूस कसा आहे. आपल्याला प्रेमानेच सगळ्यांना भेटावं लागतं. पण जेव्हा लोकांमध्ये ही जागृती होते की इथे काहीतरी गडबड चालू आहे, तर तो अलार्म विसिल वाजवली जाते की नाही, तुम्ही वाजवता की नाही, मी वाजवते की नाही, तिथे आसपासचे लोक वाजवतात की नाही, लोकल रेप्रेझेंटेटिव्ह वाजवतात की नाही ती विसिल, ते जरुरी आहे. आणि तसं चेहऱ्यात पुढे पाहिल्याने ऑन द फेस ऑफ इट यू कॅनॉट मेक आउट कोण कसं आहे. पण त्याचा साथ न देणं, वेळेवर त्याला एक्सपोज करणं, हेही तेवढं जरुरी अनेक आहे. साध्या महिला बळी पडतात या सगळ्या गोष्टींना. तर काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? त्या महिला सशक्त पाहिजे आपल्याला. त्या महिला सशक्त झाल्या तर त्या स्वतःही नाही जाणार आणि त्यांच्या कुटुंबालाही नाही जाऊ देणार. सशक्त कशा होतील महिला? त्यांना एक चांगला फंडामेंटल बेस पाहिजे, आपल्या स्वतःच्या कल्चरचा, आपल्या अध्यात्माचा, आपल्या फायनान्सेसचा, आपल्या विश्वासाचा की हो मी ह्या क्षेत्रात सातत्याने काम केलं तर मी पुढे जाऊ शकते आणि मला बाबांची शॉर्टकटसाठी गरज नाही आहे. मॅडम, या अशा बंधू बाबांवर म्हणजे खराबवर काय कारवाई व्हायला हवी? अर्थातच कोर्टाच्या दृष्टीने कारवाई तर सुरूच आहे, कोर्ट देईल ती शिक्षा. पण तुम्हाला काय वाटतं? हे सगळं तुम्ही देखील बघितलं असेल, गृहमंत्री आहेत आपले, तर तुम्हाला काय वाटतं, काय कडक कारवाई व्हायला हवी आणि अशा लोकांना रोखता येईल? कारण म्हणजे या जादूटोणाच्या विरोधातला कायदा तयार झाला, मात्र अशा गोष्टी थांबत नाहीत. सगळ्यात कडक कारवाई जी करता येईल ती व्हायला पाहिजे आणि ती होणारच. पोलीस पण त्याच्या पाठीशी आहे, पाठीमागे आहे, पाठलाग करते त्यांच्या पूर्ण जे पण त्यांचा मोडस ऑफ ऑपरेंडी होतं त्याचा. आणि ॲज इंडिव्हिज्युअल्स, ॲज सोसायटी, आम्ही काय करू शकतो? वी हॅव टू बॉयकॉट सच पीपल. आपण बॉयकॉट करतोय का? त्या फॅमिलीला बॉयकॉट करा, त्या लोकांना बॉयकॉट करा, ते खूप जरुरी आहे. अशोक खरात प्रकरणासंदर्भात खरं तर अनेक राजकीय किंवा सामाजिक महिला आवाज उठवताना दिसतात. याच्यामध्ये खरं तर अंजली दमाने सुद्धा आवाज उठवतात. मात्र सुषमा अंधारेने एक आरोप केला की अंजली दमाने या भाजप प्रणित आहेत, त्या भाजपच्या नेत्यांवरती कधी आवाज उठवताना दिसत नाही. पण सुषमा अंधारे म्हणतात. जितकं मी ओळखते अंजली ताईंच्या बाबतीत, त्या खोलात जातात सब्जेक्टच्या आणि जिथे त्यांना वाटतं की काहीतरी खराब केलं गेलेलं आहे, रॉंग केलं गेलेलं आहे, ते आवाज उचलतात. ते माझं इम्प्रेशन आहे. आणि मला वाटतं ते कोणाच्याच नाही आहेत, ते फक्त ही सगळी जी कामं आहेत त्यात ऑनेस्टीनी कामं करतात. सुनित्रा पवार उद्या फॉर्म भरणार आहेत, तर तुम्ही त्यांना शुभेच्छा, शुभकामना आणि सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा.